नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, झुलन गोस्वामी यांना ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ललिता बाबर यांना मानदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पी.टी. उषा ही राज्यसभेचे सदस्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हिमा दास यांचे टोपण नाव डिंग एक्सप्रेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांना 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, श्री अंबादास दानवे हे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला संलग्न नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, स्कूनर या खेळामध्ये बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1, कानपूर या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅशची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, सुवर्ण क्रांतीचा संबंध हा
मधुमक्षिका पालन यांच्याशी संबंध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे यांच्यापासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे बंदर देशातील मुक्त व्यापारी बंदर होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युनिकॉर्न हे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन ही होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक हे राजेंद्र मलोसे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 रोजगार हमी योजना ही भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूतान या देशामध्ये पारो विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक याने झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे? हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, मराठीतील पहिले ज्ञानपीठ मिळालेले साहित्य कोण आहे? मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्य कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वि स खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये रेल्वे विभाग 18 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आगा खान कप हा हॉकी या खेळासाठी दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन तयार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.